ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक येलप्पा जाधव सर आपल्या बरोबर आहेत। सर, राज्यामध्ये सगळीकडे गॅसचा तुटवडा आहे, तुमच्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे, राज्यभरातले वेगवेगळे नातेवाईकांचे पेशंटचे नातेवाईक जे आहेत ते इथं येत असतात, शहरातली मोठी संख्या आहे। गॅसचा तुटवडा जो आहे तो निर्माण होऊ नये यासाठी अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलंय। सध्याची परिस्थिती नक्की काय? माननीय अधिष्ठाता यांनी काही दिवसापूर्वीच माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र दिलेलं आहे की हे गॅस सिलेंडर जे आहेत ते ससूनमध्ये अव्याहतपणे उपलब्ध असणे आवश्यक आहे आणि तेच उपाययोजना म्हणून आपल्याकडे आता कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे। किचनसाठी जे गॅस सिलेंडर लागतात साधारणतः आपण काल 25 ते 30 गॅस सिलेंडरची मागणी केलेली होती, ते आपणास मिळालेले आहेत। तसेच आता आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत हे म्हणजे ह्याला आम्ही आरक्यू कॅन्टीन म्हणतो, हे निवासी डॉक्टर जे आहे त्यांचं कॅन्टीन आहे। या ठिकाणी पण पुरेसा गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे। किती दिवसांचा साठा तुमच्याकडे उपलब्ध आहे की म्हणजे जेणेकरून सगळीकडे हीच परिस्थिती आहे, आज दिवसभर पुरेल एवढा साठा पाहायला मिळतो, उद्या सकाळी मात्र अडचण निर्माण होऊ शकते। किती दिवसांचा साठा सध्या उपलब्ध आहे? नाही, युजली आता हे बघा, हे आखाती देशामध्ये जे युद्ध झालंय त्याच्या अगोदरची जी परिस्थिती होती त्याप्रमाणेच आम्हाला गॅस सिलेंडर मिळत आहेत, म्हणजे त्याचा कुठलाही परिणाम आमच्या संस्थेवरती तरी अजून झालेला नाही आहे। किती सिलेंडर दिवसाला इथल्या तुमच्या संस्थेमध्ये लागतात आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे किती मागणी केलेली आहे? खंड काय पडलाय? आरक्यू मध्ये आम्हाला साधारणतः 3 सिलेंडर लागतात दररोज, तर आता 4-5 दिवसाचं आहे आणि युजली आम्ही 8 दिवसाचं मागवत असतो सिलेंडरचं जे आहे ते। इथले काही पदार्थ जे आहेत त्या पदार्थांवरती सुद्धा गॅस उपलब्ध नाही, त्याच्यामुळे कमी केलेला आहे। कालपासून चहा मिळत नव्हता, कॉफी फक्त मिळत होती। या सगळ्यांचा परिणाम सुद्धा पदार्थांवरती पाहायला मिळतो की जेणेकरून भविष्यातली अडचण जी आहे ती होऊ नये, ते टाळता येईल। नाही, आता कुठल्याही प्रकारचं म्हणजे ब्रेकफास्ट किंवा चहा किंवा कुठला आयटम कमी केलेला आहे हे माझ्या तरी ऐकिवात नाही, आणि तसं जर काही असतं तर आपण ती खबरदारीची उपाययोजना केली असती। आता तुम्ही म्हणताय म्हटल्यानंतर मी पाहतो, परंतु गॅस सिलेंडर योग्य प्रमाणामध्ये आहेत, उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे कमी करण्याचा काही प्रश्न जर कदाचित तुटवडा निर्माण झाला तर काय परिणाम होऊ शकतो इथल्या? तुटवडा जर निर्माण झाला तर रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो त्याचा। त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलाही खंड न पडू देता जे काही सुरळीतपणे तुम्हाला गॅस दिले जातात ते दिले जातात। हो, माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून आम्हाला गॅस सिलेंडरचा पुरवठा आताही होत आहे आणि नंतरही भविष्यात होईल याची मला खात्री आहे। काल तुम्हाला काही गॅस सिलेंडर पुरवठा मिळालाय। पाहतोय की कॅन्टीन चालक जरी सांगत असले तरी सुद्धा प्रशासनाचं म्हणणं आहे की आमच्या संस्थेमध्ये गॅसचा तुटवडा जो आहे तो नाही, सुरळीतपणे आमच्याकडे गॅस पुरवठा जो आहे तो होतोय, मात्र 4-5 दिवसांचा गॅस साठा जो आहे तो शिल्लक आहे। जर कदाचित प्रशासनाने याच्यामध्ये खंड पडला तर मग मात्र रुग्णसेवेवरती परिणाम होऊ शकतो अशी माहिती येलप्पा जाधवांनी दिल्यास पाहिली होती। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।